त्या 3 तापाला नाश करण्याची ताकद जी असेल ना, ती ताकद तुमच्या देण्यामध्ये आहे. तुम्ही तुमचा भाव समर्पित करावा. तुम्ही तुमची भक्ती समर्पित करावी. तुमचं समर्पण समर्पित करावं. तुमचं चित्त वित्त समर्पित करावं. तेव्हा कुठेतरी परमात्मा मिळेल ना हो. अहो, दुकानामध्ये गेल्यानंतर ₹10-20 दिल्यानंतर एखादी वस्तू मिळते. फुकट कुठंच काहीच मिळत नाही. दुकानात गेल्यानंतर एखादा कितीही तुमचा घनिष्ठ संबंधीय जरी असला, एखादा चॉकलेट नाही देणार. एकदा फ्री देईल, दोनदा देईल, तिसऱ्यांदा देणार नाही. त्याला ₹1 द्यावा लागतो. तसा प्रपंचही फुकट मिळत नाही, तसा परमार्थही फुकट कसा मिळेल? 2 हात जोडले आणि देवा मला पाव, मी तुझ्या दारी आलो, नाही जमणार. त्यालाही आपल्याला समर्पण करावं लागेल. त्याला आपली भक्ती द्यावं लागेल. सकाळ संध्याकाळ उठता बसता त्याचं नामचिंतन करावं लागेल. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, उठा म्हणून जागे व्हा आणि त्या श्रेष्ठ अशा जागेला, श्रेष्ठ अशा परमात्म्याच्या चरणाला प्राप्त व्हा. उठता बसता खाता पिता झोपता रडता गागता सगळीकडे परमात्मा आपल्याला चिंतन करता आला पाहिजे, तर तो आपली चिंता करणार आहे. पण आपण त्याचं चिंतन न करता चिंता सदैव करत राहतो आणि मग चिंता आपण जर केल्यानंतर तो आपली चिंता कशाला करेल? आपण त्याचं चिंतन करावं, तेव्हा तो आपली चिंता करेल. त्याचं चिंतन करण्यासाठी आपला जन्म आहे. आपला उद्धार करण्यासाठी आपला जन्म आहे. सुदाम्याने 3 मूठ पोहे 3 मूठच का दिले? त्याचं कारण असं आहे की त्या 3 मुठीमधून त्रिताप हरण होत असतात. म्हणून आपण कमीत कमी त्रिकाळ सकाळी दुपारी संध्याकाळी हे 3 क्षण तरी देवाला द्यावे, म्हणजे आपले अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक ताप नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. बंधूंनो, जीवनामध्ये ईश्वराच्या सेवेशिवाय आणि ईश्वराच्या कृपेशिवाय दुसरं काहीच आपल्या जीवनामध्ये घेऊन जाण्यासारखं नाही आहे. तुम्ही कितीही पदस्थ असाल, कितीही मोठे अध्यक्ष असाल, उपाध्यक्ष असाल, सरपंच असाल, ग्रामपंचायत का असेल तुमच्या ताब्यात शहर असेल, तुमच्या ताब्यात नगर असेल, तुमच्या ताब्यात कितीही मोठे 7-12 एकरांचे असतील, पण दादा ते तुमच्या हातामध्ये नाही आहे की तुम्ही त्यांचा उपभोग घ्यावा न घ्यावा. तुम्हाला जर उपभोग घ्यायची सवय असते तर तुमच्याकडे साठलंच नसतं. ज्या अर्थी साठले त्या अर्थी तुम्ही त्याचा उपभोग घेणार नाही. कितीही श्रीमंत माणूस असू द्या, तो नोटा मोजूनच काढतो, बिन मोजता कुठंच टाकत नाही. आणि विशेष करून दानपेटीत तर कोणीच बिन मोजता टाकत नाही. इकडं तिकडं तरी लेकरांच्या हातामध्ये बायकोला अमक्याला डमक्याला तरी बिनमोजता देतील, पण देवाला बिनमोजता कोणी देत नाही आहे. जिथं मोजायचं तिथं आपण मोजत नाही आणि जिथं मोजायला नाही पाहिजे आपण तिथं मोजत बसतो. तरी परमात्मा दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू, औदार्य सिंधू असल्या कारणानं तो आपल्याला देतोच आहे. त्यांनी देण्यामध्ये कधी थांबवलं नाही. आपण एवढी वृक्षतोड करून टाकली आहे, आपण इतका पृथ्वीवरती अत्याचार करतोय, तरी पाऊस पाणी येतोच आहे. थोडा का होईना येतोच आहे, थोडा तरी पडतोच आहे. थोडं तरी पीक पाणी आपल्याला येऊच राहिलंय. ही प्रकृतीची दया म्हणा, ईश्वराची दया म्हणा, चालूच आहे ना. तो थांबलेला नाहीये, तो सदैव आपल्याकडे देतोच आहे. आणि मग एक विडा बघा, एक विडा असाही ठेवावा की आमचं कार्य सिद्ध व्हावं. पण ते कार्य सिद्ध झाल्यानंतर दुसराही विडा असा ठेवावा की देवा तुझ्या कृपेने कार्य सिद्ध झालं, तुझा धन्यवाद, लाख धन्यवाद. रात्री झोपत असताना त्याचा आभार मानून झोपा. सकाळी उठत असताना माझ्या लेकराला डब्बा करायचा आहे, नवऱ्याला कामावरती जायचंय, म्हणून जेवायला अमक्याला तमक्याला करायचंय, गाया धुवायचंय, शेतामध्ये जायचंय, असं आतापर्यंत उठत आलेले असाल. पण ह्या पुरुषोत्तम मासामध्ये एक संकल्प असा घ्या की इथून पुढे मला आजपासून उठायचंय तर सकाळी उठल्यानंतर भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी उठायचंय. हे तुमचे महाप्रताप आहेत. हे प्रताप तुम्हाला लहानपणी भले खोडकर कृष्णासारख्या खोड्या करणारे वाटत असेल, पण भविष्यामध्ये जेव्हा त्यांच्या कंसासारख्या खोड्या येतील तेव्हा तुम्हाला नाव सांगू वाटणार नाही. मी विनोदाने बऱ्याच ठिकाणी सांगत असतो, लेकरू पाहायला आल्यानंतर सगळे माणसं म्हणतात की नाक माझ्यासारखं आहे, मावशी आली मावशी म्हणते की याचं तोंड माझ्यासारखं आहे, आत्या आली आत्या म्हणते डोळे माझ्यासारखे आहे, एखादा चुलता काका आला म्हणतो चेहरा माझ्यासारखा आहे, एखादं उरलं सुरलं ते असेल ते म्हणतं पाय माझ्यासारखे, हात माझ्यासारखे. सगळे लहानपणी त्या लेकराला बघून म्हणतात हे आमच्यासारखे. पण जसं का मोठं झालं त्याच्या खोड्या सुरू झाला, वात्रटपणा सुरू झाला. प्रत्येक जण म्हणतो हे कोणावरती पडलं काय माहिती, आपल्यावरतीच पडलं ना ते, आपल्यावरतीच पडलेलं आहे. बीज बोये बबुलका आमका, जे काय बाबळी लावलेले असतील तर बाबळीच्या शेंगा येतील, काटेच येतील, त्याला आंबे लागणार नाही. कसे काय लागतील अक्का? नाही लागू शकत. म्हणून त्यांच्यावरती संस्कार करा, त्यांना घेऊन या, पण घेऊन अशा पद्धतीने या की घरी त्यांना घेऊन बसायची सवय लावा ना. घरी आपण देव करताना त्यांना सोबत घेऊन बसत नाहीये, देवपूजा करताना त्यांना वळण लावत नाहीये, आणि मग त्यांना मंदिरात आल्यावर काय मंदिर कळणार आहे, काय धर्म कळणार आहे?
आपल्या धर्माची जेवढी हेळसांड आपण केलेली आहे ना शेठ दादा, तेवढी इतरांनी केलेलीच नाहीये. जेवढी आपण केली तेवढी हेळसांड इतरांनी नाही केलेली. आपण सगळ्यात जास्त हेळसांड केलेली आपल्या धर्माची. आपण आपल्या साधूंना किंमत देत नाही, आपण आपल्या धर्माला किंमत देत नाही, आपण आपल्या मंदिरांना किंमत देत नाहीये. अहो हे मंदिर हे देवासाठी नाहीये. हा देवासाठी मंदिर देणारे तुम्ही आम्ही कोण आहे? तो म्हणतो मेकांशे नसती तो जगत, एका अंशामध्ये हे सगळं जग माझ्या ठिकाणी व्यापलेले. तुम्ही आम्ही मंदिर बांधणारे मूर्त्या देणारे कोण आहे? तुम्ही आम्ही कोणीच नाहीये. पण तरीही हे मंदिर आपण बांधलेले मूर्ती इथं बसवली तर ती आपल्यासाठी आहे. त्याचं दर्शन आपल्याला दररोज होत राहावं. तो आपलं दर्शन दररोज घेतोय. सकाळी सूर्याच्या वेळेला उगतोय, संध्याकाळी तर सूर्याच्या जागी मावळतोय. चिमण्या पक्षी सगळे जिथल्या तिथं उठतायत. त्याचं प्रकृतीच्या द्वारे सगळं संतुलन चालू आहे. तो या प्रकृतीला जाग करतोय, आपल्यालाही तो जाग करतोय. पण आपण जागत नाहीये. झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण झोपेच्या सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही. म्हणून आता तरी जागा, आणि जागल्यानंतर तेच ढेकळं, तेच माती, तोच प्रपंच करत बसण्यापेक्षा धर्म करा. बस धर्म करा, धर्म करा. धर्म पांडवाने केला. तो धर्म जर तुम्ही केला, 12 वर्ष वनवासामध्ये भगवान योगेश्वर साक्षीला असताना सुद्धा, सोबत असताना सुद्धा हाल अपेष्टा भोगाव्या लागतात. आपण विचार करावा तर आपल्यापासून तर हजारो लाखो किलोमीटर परमात्मा दूर आहे. आपल्यावरती जर एखादा प्रसंग आला, काही होऊ शकतं. पाणी तोंडातलं तोंडात अटकू शकतं, किंवा आतमध्ये गेलेलं बाहेर निघू शकतं. बाहेर काढता काढता मध्येच अन्न नलिकेमध्ये एखादा कण जरी फसला तरी त्या यातना भयंकर असतात. म्हणून त्या परमात्म्याच्या कृपेनं इदम शरीर कोणते, हे जे शरीर भेटलेले ना, हे शरीराला आपण चांगल्या ठिकाणी उपयोगी लावा, चांगल्या ठिकाणी. कारण या शरीराच्याच द्वारे आपल्याला सगळं काही प्राप्त करता येणार आहे. शरीराला प्रपंचामध्ये खपू नका. ठीक आहे, प्रपंचही करावा, गृहस्थाश्रम वाईट नाही आहे. पण त्या गृहस्थाश्रमामधून रामकृष्ण जन्माला आले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, संत महात्मे जन्माला आले पाहिजे, दानशूर व्यक्ती जन्माला आले पाहिजे. पण त्या गृहस्थाश्रमातून कंस रावण जन्माला येत असेल, त्या गृहस्थाश्रमातून औरंगजेब अफजल खान जन्माला येत असेल, तो गृहस्थाश्रम तुम्हाला जमलेला नाहीये. त्याच्यामधून सुंदर अशी फुलं जन्माला यावी, धर्म जन्माला यावा. हेच खऱ्या अर्थानं या इथल्या सगळ्या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आहे. या सगळ्या कार्यक्रमाचं प्रयोजनच हे आहे की तुमच्या सगळ्यांच्या मनाला लागलेला मळ या मल मासामध्ये धुवून जावा. ह्या मल मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये खरा जावाई पुरुषोत्तम परमात्मा आहे. असं आज 15 दिवसापूर्वी आमची अमरावतीला माता केडकीमध्ये कथा झाली. अमरावती हे रुक्मिणी देवीचं माहेर, कौंडिण्यपूर म्हणून भीष्मक राजाची राजधानी होती ती. आणि तिथं कथा झाल्यानंतर त्या लोकांचा बाबा इतका शुद्ध भाव की ते म्हटले की बाबा दरवेळेस पुरुषोत्तम मास येतो, आम्ही जावई लेकीला बोलवतो, त्यांना वान करतो, 33 अनारसे करतो, 33 काय करतो, 33 जे करायचं ते करत बसतो. म्हटले यावेळेस आम्हाला तसं करायचं नाहीये. यावेळेस आम्हाला आमचा उद्धार करता असलेला आणि आमच्या विदर्भाचा जावई असलेला भगवान योगेश्वर खऱ्या अर्थानं पूजायचा आहे. 8 दिवस त्या लोकांनी श्रीमद कृष्ण कथा, श्रीमद भागवत कथा तिथं ऐकली. 8 दिवस त्यांनी जे केलं ना, त्यांनी त्यांचे जावई लेकी पण बोलवल्या होत्या आणि त्यांना म्हटले की तुम्हाला यावर्षी अंगठ्या नाहीये, यावर्षी अनारसे नाही, यावर्षी काहीच नाहीये, आम्हाला सगळं करायचंय ते देवाला करायचंय. असा एक दिवस आपल्या जीवनामध्ये सुद्धा आला पाहिजे की सगळ्या प्रपंचाच्या आपल्या नास्तिक भावना सुटून आस्तिक असलेला परमात्मा, जो सदैव नित्य असलेला परमात्मा आपल्याला पुजता आला पाहिजे, तो बसता आला पाहिजे. आपल्याला वस्तूच्या द्वारे तो देव पुजता बसता येणार नाही, पण त्या वस्तूच्या द्वारे थोडा तरी भाव आपल्याला शुद्ध भाव त्याच्या चरणापर्यंत नेऊन आपल्याला त्याचं भजन पूजन करता आलं पाहिजे. ईश्वराला प्रार्थना करा, जीवनामध्ये गुरु करा. गुरु केल्यानंतर दत्त सापडत असतो. गुरुदेव असलेला दत्त आपल्याला प्राप्त होतो. म्हणून जीवनामध्ये गुरुही महत्वाचा आहे. त्या गुरुच्या द्वारे आपल्याला एक संगती चांगली प्राप्त होते, धर्म चांगला प्राप्त होतो, आपली धार्मिकता उजागर होते आणि जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाहीये. आपण सर्वच हा परिवार, या ठिकाणी परिश्रमित असलेले सगळे सद्भक्त सेवक मंडळी या मंदिराचं वैभव नक्कीच वृद्धिंगत करते. प्रयत्न करा, गावासाठी प्रयत्न करताय, इकडं तिकडं प्रयत्न करताय. मला वाटतं पुढच्या वर्धापन दिनाला इथले पत्रे निघून कुठल्या तरी निधीतून इथं स्लॅबही पडेल आणि लवकरात लवकर या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आयांनो, आपण सर्वांनी
सर्वांनी याच्यासाठी प्रयत्न करा. गावातल्या कुठल्याही कुरघोडीसाठी, इकडच्या तिकडच्या कामासाठी आपण प्रयत्न करू, याच्यामध्ये नवल नाही आहे. पण ज्या भगवंताच्या कृपेने आपल्याला सगळं काही भेटलेलं आहे, त्याच्या कृपेसाठी आपण पात्र होण्यासाठी त्याच्या ठिकाणी एखादी छत्रछाया आपण उभारू. हे काम तुमच्या जीवनामध्ये सुवर्णाक्षराने नमूद करण्यासारखे आहे. म्हणून देवासाठी करायला पुढं व्हा. देव आपल्याकडून आपल्या हातून करून घेत असतो. ह्या पुरुषोत्तम मासामध्ये तुम्ही करत असलेले हे सर्व कार्य ईश्वर स्वीकार करो. बरोबर 12 वाजता कोल्हापूरच्या भिक्षेला घेऊन श्री दत्तात्रय प्रभू पंचाळेश्वरला आलेले आहेत. आज आपण ती मूर्ती, श्री दत्तात्रय प्रभूंचं प्रतीक असलेली मूर्ती या ठिकाणी अनावरित करत आहोत. ती श्री दत्तात्रय प्रभूंची मूर्ती, भलेही ती मूर्ती असेल, भलेही ती पाषाणाची असेल, संगमरवराची असेल, पण ती आपल्याला त्या साक्षात असलेल्या, अमूर्त असलेल्या श्री दत्तात्रय प्रभूपर्यंत, नित्यपदी असलेल्या परमात्म्यापर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा भाव हळूहळू एका एका पायऱ्यानं, एका कणानं वाढवत त्या ईश्वरापर्यंत पोचावा, हीच आपल्या सर्वांच्या समोर मी सदिच्छा व्यक्त करतो. बाबांच्या समकक्ष बसून मी अधिकृती केली, त्याबद्दल बाबांचाही मी प्रसव म्हणतो. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला हे याचं एक शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये सांगायचं जर ठरलं, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जीवनात गुरु करावा. गुरु हा आपल्याला तत्सदृश्य बनवत असतो, सोबत बनवत असतो, नवे नवे आपल्यापेक्षाही पुढे बनवत असतो. एक बाप ज्या पद्धतीने आपल्या मुलाकडे बघत असतो, गुरु हा आपल्या शिष्याला देव प्राप्त झाला पाहिजे याच्यासाठी झटत असतो. बाप आपल्या लेकराला संसार प्राप्त झाला पाहिजे याच्यासाठी झटत असतो. जीवनामधली ही नाती तुम्ही कमवली पाहिजे. गुरुच एका शिष्याला, गुरुच एका आपल्या बरोबरीच्या असलेल्या व्यक्तीला आपल्या समकक्ष ठेवून पुढे नेण्यासाठी प्रयत्नरत असतो. हे गुरुचं सदैव असलेलं विशाल अंतकरणाचं कार्य आहे. म्हणून तुमच्याही जीवनात गुरुस्पर्श, भगवंत स्पर्श, ग्रंथ स्पर्श होणं गरजेचं आहे. ही सदिच्छा व्यक्त करतो. झालेली सेवा या ठिकाणी संपवतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं. अल्पशी सेवा, नक्कीच पुन्हा परत तुमचा योग आला तर नक्कीच आपण पूर्णपणे एक चांगल्या दत्तात्रय प्रभूंचं चरित्र घेऊन या कथेला ऐकूया. दंडवत प्रणाम. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.